नमस्कार. ऊस उत्पादकांची चिंता वाढवणारं वृत्त नुकतंच समोर आलं असून राज्यभरातील साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगार सोमवार दिनांक 16 ऑगस्ट पासून संपावर जाणार आहेत. साखर कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा संप पुकारण्यात आलाय. कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरवण्यासाठी शासनाने त्रिपक्षीय समिती गठीत करावी, साखर उद्योगातील कामगारांचे थकीत वेतन मिळावे, रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक तसेच तात्पुरते काम करणाऱ्या कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे समान वेतन मिळावे, भाडे तत्वाने, भागीदारीने तसेच विक्री केलेल्या खासगी साखर कारखान्यातील कामगारांना समितीच्या कराराप्रमाणे वेतन व थकीत पगाराची रक्कम मिळावी, तसेच शेती महामंडळातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी, अशा विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. या संदर्भात कामगार नेते राजेंद्र तावरे यांनी अधिक माहिती दिली आहे. चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतायत ते. नमस्कार. नमस्कार. आज एक आपली पोस्ट पाहिली सोशल मीडियामध्ये व्हायरल होताना दिसते की महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 16 तारखेपासून आपण आंदोलन करत आहे असं पोस्ट व्हायरल. काय नेमकं आहे? महाराष्ट्रातील 1.5 ते 2 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची मुदत 31/3/2024 रोजी संपलेली आहे. त्यामुळे चेंज ऑफ नोटीस व शासकीय पातळीवर करावा लागणारा पत्रव्यवहार महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाने आणि महासंघाने अशा संयुक्त विद्यमाने दोन्ही संघटनेने शासनाच्या शासकीय अधिकारी, साखर आयुक्त व कामगार आयुक्त यांच्याकडे केलेला आहे. परंतु 31/3/2024 रोजी मुदत संपूनही अजूनपर्यंत साखर कामगारांच्या पगारवाढीच्या संदर्भात त्रिपक्षीय समिती गठीत केलेली नाही. त्याच्यासाठी राज्यातील 40,000 साखर कामगारांनी इशारा मोर्चा साखर आयुक्त कार्यालयावर 7 ऑगस्ट 2024 रोजी काढलेला होता. परंतु त्यांना काय सुद्धा त्याचा फरक पडलेला नाही. मध्यंतरी याच काळात इलेक्शनचा पिरियड होता, त्याच्यामुळे थोडस आम्ही सर्व अधिकाऱ्यांशी बोलून त्रिपक्षीय समिती गठीत करावी यासाठी प्रयत्न केले. परंतु अधिकाऱ्यांकडनं इलेक्शनचं माध्यम पुढे घेऊन सांगितलं जात होतं की आता इलेक्शन होऊ द्या, तुमचा प्रश्न मार्गी लागेल. आता इलेक्शन झालं. आता इलेक्शन झाल्यानंतर बी आमच्याकडे तर अजून दुर्लक्षितच आहोत. त्याच्यामुळं आम्ही मध्यंतरी इलेक्शनच्या आधी सांगली येथे विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. 14 ऑक्टोबर 2024 रोजी सांगली येथे आम्ही निर्णय घेतला होता की इलेक्शन झाल्यानंतर ह्या सरकारला काय अवधी मिळावा आणि आपला निर्णय व्हावा, या दृष्टीने इलेक्शन झाल्यानंतर आपलं 15-16 दिवसांनी आपलं आंदोलन व्हावं. यासाठी 16 डिसेंबर 2024 ही आम्ही तारीख फिक्स केली आणि त्याचं शिक्कामोर्तब कालच्या तारखेला पुणे येथे मीटिंग आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या ऑफिसमध्ये ती मीटिंग आयोजित केली होती. त्याला महासंघाचे बी प्रतिनिधी होते आणि प्रतिनिधी मंडळाचे बी प्रतिनिधी होते. यांनी आपल्या जे 16 डिसेंबर 2024 रोजी संपाची घोषणा केलेली आहे त्याच्यावर काल शिक्कामोर्तब केलं आणि तिथून पुढे सगळीकडे पत्रकार परिषद घेऊन ही संपाची हाक दिलेली आहे. संपाची हाक देण्याची गरज वाटत नव्हती, परंतु आमच्या सर्व राज्यातील 1.5 लाख साखर कामगारांची अशी अपेक्षा होती की या सरकारने इलेक्शनच्या आधी सांगितलं होतं आणि आता इलेक्शन झाल्यानंतर तेच सरकार येणार आहे, तर त्या संदर्भात त्रिपक्षीय समिती गठीत करून आमच्या साखर कामगारांचा पगारवाढीचा प्रश्न मिटवावा. आता साखर कामगारांच्या पगारवाढीच्या प्रश्नाबरोबर प्रमुख 3 प्रश्न आहेत. एक, पगार 30% कामगारांना, राज्यातील 30% कामगारांना पगारवाढीची आवश्यकता आहे. 30% कामगारांना किमान वेतनाची गरज आहे आणि 40% कामगारांना थकीत वेतनाची रक्कम मिळणं अपेक्षित आहे. म्हणजे याचा अर्थ असा की 100% जे 1.5-2 लाख कर्मचारी आहेत तर त्यांचं ह्या राज्यातल्या साखर सम्राटांनी
अनेक रुपये थकीत ठेवलेले आहेत. काही कारखान्यावरती साखर कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड भरलेला नाही. काही कारखान्यावर 20-20, 30-30 महिन्याचा, 10 महिन्याचा, 12 महिन्याचा पगारच दिलेला नाही. त्याच्यामुळे तिथले कामगार फार अडचणीत आहेत. म्हणजे ते थकीत वेतनाचा एक प्रश्न आहे. आणि काही कारखान्यावर अशी पद्धत आता अलीकडे निघाली की त्यांना किमान वेतनच दिलं जात नाही. कायद्यात तरतूद आहे की समान काम समान वेतन, परंतु समान कामाबरोबर समान वेतन दिलं जात नाही. त्या गोरगरीब कामगारांना अगदी 300, 400, 450, 500 रुपयापर्यंत जास्तीत जास्त पगार दिला जातो आणि त्यांना त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं. वास्तविक किमान वेतन साखर कामगारांचं किमान वेतन 1200 ते 1300 रुपये आहे. त्याची व्याख्या अशी आहे की ती ज्या कामगारांच्या जागेवर तो रोजंदारीतील काम करेल त्याला त्या कामगाराच्या पगाराला 26ने भागून येणारं उत्तर म्हणजेच किमान वेतन. म्हणजे आता साधारण 34-35 हजार रुपये एका कामगाराला पगार आहे वेतन मंडळाच्या शिफारशीप्रमाणे. तर त्याला 26ने भागलं तर 1100, 1200, 1300 रुपयाच्या दरम्यान किमान वेतन होतं. परंतु किमान वेतन देणारा कारखाना आता राज्यात उरलेला नाही. त्यामुळं राज्यातील अनेक मागण्या आहेत किरकोळ, परंतु मुख्य 3 मागण्या आहेत. त्यातली प्रमुख मागणी पगारवाढी 31/3/2024 पासून पगारवाढीची मुख्य मागणी आहे. 2 नंबर मागणी जी आहे तर ती थकीत वेतन दिलं पाहिजे. काही कारखान्यावर मी पुणे जिल्ह्यातलं उदाहरण सांगतो की 2 ऑक्टोबर पासून पाटस कारखान्यावर आंदोलन चाललेलं आहे, परंतु तिथं कुठल्या व्यवस्थापनाने डुंकून सुद्धा बघितलेलं नाही. त्यांचं 55 कोटी रुपये त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं येणं आहे, परंतु त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडे कुणी सुद्धा लक्ष द्यायला तयार नाही. दुसरा प्रश्न असा होता की थकीत वेतनाबरोबर किमान वेतन सुद्धा महत्वाचा विषय आहे. कारण राज्यातील 1.5-2 लाख कर्मचाऱ्यांच्या बरोबर तेवढेच कामगार रोजंदारीवर काम करतात. त्यांना रोजंदारी, नैमित्तिक, कंत्राटी, सिव्हिल असं संबोधलं जातं आणि त्या कामगारांना अगदी मोजक्या पगारावर, तुटपुंजा पगारावर त्यांना कामावर घेतलं जातं. आणि तिथला स्थानिक कामगार काहीतरी कामाच्या अपेक्षेने तिथं त्या 400 रुपयात, 200 रुपयात, 300 रुपयात काम करतो. त्याच्यावर प्रचंड अन्याय चाललेला आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली काल मीटिंग झाली. तर त्या ह्याच्यात प्रथम या नवीन सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही इलेक्शन आल्यानंतर आम्ही थोडं थांबलो की आम्ही इलेक्शन मध्ये आमची संघटना महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ असो किंवा महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ असो, तो कोणत्याही पक्षाशी निगडीत नव्हता. ह्या सगळ्या पक्षाचे ह्याच्यात कामगार होते आणि कुणालाही त्याचं दुःख वाटू नये म्हणून हा विषय आम्ही कुठं सुद्धा ऐरणीवर आणलेला नाही. की का तर ह्या इलेक्शनवर परिणाम कुठला होऊ नये, कुठल्याही पक्षाला आपल्याकडनं दुःख लागू नये. आम्ही कोणत्या पक्षाची बाजू घेतोय असं वाटू नये. आम्ही हा कामगार वर्ग आहे. कामगार वर्ग ह्याला जात नाही, भेद नाही, पक्ष नाही, काही नाही. कामगार ही एकच जात असा आमचा निश्चय आहे. साथी किशोर पवार आमच्या संघटनेचे प्रमुख होते. त्यांची शिकवण अशी समाजवादी विचाराची होती. त्यांनी आम्हाला कोणत्याही पक्षासाठी काम न करता साखर कामगार हाच आमचा फक्त केंद्रबिंदू आहे. त्या साखर कामगाराच्या बाबतीतच आम्ही काम करत आजपर्यंत आलेलो आहे. त्यामुळं या सरकारला, येणाऱ्या नवीन सरकारची सुद्धा आम्ही बोलणी करणार आहोत. मुख्य म्हणजे साखर धंद्यातले अग्रेसर मानले गेले तर अजित पवार, म्हणजे अजितदादा पवार आहेत, ते त्यांना या धंद्यातलं अत्यंत माहिती आहे. तर त्यांना सुद्धा आम्ही महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि महासंघ, आदरणीय आमचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अजित पवारांना सुद्धा भेटणार आहोत. कालच्या मीटिंग मध्ये आमचा तो सुद्धा विषय झालेला आहे की पगारवाढ नुसती करून किंवा आंदोलन करून उपयोग नाही, तर ह्या शासनाच्या प्रतिनिधींना आपली भूमिका काय आहे. आम्ही कोणत्याही साखर कारखान्याच्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. आमचा एकच उद्देश आहे की आमच्या कामाचं दाम आम्हाला योग्य प्रमाणात द्यावं.
जी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना केलेली, त्या घटनेच्या आधारे जे आम्हाला कामगारांना अधिकार दिलेले, त्या अधिकाराच्या वेतन मंडळाच्या शिफारशीप्रमाणे आम्हाला द्यावे. आणि आत्ताचा जो संप 16 डिसेंबर रोजी आम्ही पुकारलेला आहे, त्याचा एकच अर्थ आहे की त्या 16 डिसेंबरच्या आत आम्हाला त्रिपक्षीय समिती गठीत करावी. शासनाने तो तसा अध्यादेश काढावा आणि आमची साखर कामगारांची त्रिपक्षीय समिती गठीत करावी. त्रिपक्षीय समिती म्हणजे एक कामगारांचे काय प्रतिनिधी असतात, साखर कारखान्याचे काय प्रतिनिधी असतात आणि शासनाचे काय प्रतिनिधी असतात, ह्या तिन्ही घटकांनी एकत्र येऊन ह्या विषयावर सगळा अभ्यास करायचा, त्याचं अवलोकन करायचं आणि शासनाला तो अहवाल सादर करायचा आणि शासनाने तो अध्यादेश काढायचा. ही पद्धत आजपर्यंत त्रिपक्षीय समितीची चाललेली. परंतु ते 31/3/2024 पासून त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही. या निवडणुकीच्या काळात आमच्या साखर कामगाराकडे कोणाचं लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे आम्ही हा संपाचा इशारा 16 डिसेंबर रोजी दिलेला आहे. एकंदर पाहता किती म्हणजे महाराष्ट्रातील किती कारखान्यांशी रिलेटेड हा प्रश्न? हा साधारण 200 कारखाने आहेत. काही खाजगी, आता निम्मे 100 कारखाने खाजगी झालेत आणि खाजगी सहकारी 100 झालेत. आणि काय आता बरेचसे त्यात प्रकार झालेत. काय चालवाय दिलेले आहेत, काय भाडे तत्वावर दिलेले आहेत, काय खाजगी करून विकलेले आहेत. एकंदर किती कामगारांचा प्रश्न, किती कामगारांच्या? हा 1.5 ते 2 लाख कामगारांचा प्रश्न आहे. आणि आता बोलताना आपण बोललात की थकीत रकमेचा एक विषय आपण बोललात. थकीत रक्कम जर सांगायचं म्हणलं तर तो आकडा अगदी गुप्त ठेवला जातो. आम्हाला आकडे बाहेर पडून देत नाहीत. परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की ही 1000 कोटीपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे राज्यातील साखर कामगारांची. पण एवढे 200 कारखाने म्हणताय आपण, या कारखान्यांमध्ये काही कारखाने तर असे असतील की जे पूर्ण पेमेंट केलेले आहेत ना. माळेगाव, अजितदादांनी अगदी त्यांच्या भाषणात माळेगाव कारखाना त्यांच्या नेतृत्वाखाली चालतो. तर माळेगाव कारखान्यासारखा कारखाना राज्यात नाही, 1 नंबरचा कारखाना आहे. कामगारांचं कोणतं सुद्धा वेतन थकीत नाही. 10 तारखेच्या आत पगार होतो. आता बोनस दिला तर एका कामगारांना वन टाइम 80,000 रुपये मिळाले. असा कारखाना आहे. प्रॉव्हिडंट फंडाचा विषय घेतला तर प्रत्येक महिन्याला रेग्युलर प्रॉव्हिडंट फंड भरला जातो. परंतु अनेक कारखाने असे आहेत की प्रॉव्हिडंट फंड भरत नाहीत. कामगारांनी एखाद्या संस्थेकडनं कर्ज घेतलेला असेल तर त्याचा हप्ता त्याच्या पगारातून कपात केला जातो. परंतु त्या संस्थेला वर्षानुवर्ष पैसे दिले जात नाहीत. काही कारखान्यांनी तर कामगारांच्या नावे कर्ज काढलेले आणि ते कर्ज बँकेच्या नोटिसा त्या कामगारांना जातात आणि पैसे कारखान्याने, त्या चेअरमननी, संचालक मंडळाने वापरले, परंतु त्या कामगारांना काही सुद्धा नाही. बऱ्यापैकी साखर कारखान्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धत पाहायला मिळते आपल्याला. हो, रोजंदारीमध्ये काम करणे साखर कामगार अशा कंत्राटी आहेत, त्या रोजंदारीमध्ये काम करणारे साखर कामगार आहेत ना. सध्याची परिस्थिती आता 50% कामगार रोजंदारी, कंत्राटी, नैमित्तिक, सिव्हिल अशा पद्धतीवरच काम करणारे करतात. आता बाहेरनं भरती करतच नाही. ते एक आता अलीकडं एक फॅड निघाले की साखर कारखान्यात कोणतं काम निघालं तर त्याचं कंत्राट द्यायचं, एखाद्या कंत्राटदाराला द्यायचं, त्यात त्यांचं व्यवस्थित करून घ्यायचं आणि इतर काम करताना, रेग्युलर काम करताना थोडेच कामगार, कायम कामगार अगदी मोजके ठेवायचे, हंगामी कामगार मोजके ठेवायचे आणि बाकीचे 50% कामगार रोजंदारीवरले ठेवायचे आणि त्या कामगारांना अगदी थोडा पगार, तुटपुंजा पगारात त्यांच्याकडनं काम वेळ बिगाड्यासारखं काम करून घ्यायचं आणि त्यांना 400 रुपयापेक्षा जास्त देत नाहीत. प्रत्येक कारखान्यावर अलीकडे अशी परिस्थिती झालेली की 50% कामगार हा रोजंदारी मधलाच आहे आणि त्या रोजंदारीतल्या कामगाराच्यातनं पैसे वाचवायचे. वास्तविक एक या सहकारी साखर कारखाने काढताना ची एक व्याख्या आहे की ग्रामीण भागात जसं शेतकऱ्यांच्या उसाला किमान दर मिळून शेतकरी सुदृढ व्हावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांचीच मुलं आहेत ही काम करणारी, जी साखर कारखान्यात काम करणारी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत, त्या मुलांना सुद्धा रोजगार मिळावा हा उद्देश होता. परंतु तो उद्देश आता बाजूला पडलेला आहे आणि त्याच शेतकऱ्यांची मुलं त्यांनी 400, 200, 500 रुपयापर्यंत काम करून घ्यायचं, ही फार मोठी शोकांतिक आहे. परंतु असंही पाहण्यात येतं बऱ्याच ठिकाणी की कामगार कंत्राटी काम करतो
परंतु 2 पाळ्यामध्ये काम केलं तर त्याला वाढीव पगार दिला जातो. पण कंत्राटी कामगारांना तसं दिलं जात काहीच दिलं जात नाही, काहीच दिलं जात नाही. आणि त्याच्यावर माझं स्पष्ट मत असं आहे की जे शासकीय अधिकारी, साखर कारखान्याला प्रमुख 2 अधिकारी आहेत, एक साखर आयुक्त आणि दुसरा कामगार आयुक्त. हे दोन्ही अधिकारी सक्षमपणे काम करत नाहीत असा आमच्या राज्य संघटनेचा दावा आहे. 1.5 लाख कामगारांचा एक आरोप आहे या दोन्ही अधिकाऱ्यांवर. हे पाप करतात. त्यांना माहिती आहे की ह्या साखर कामगारांना हे कारखाने किती पगार देतात, किती कारखान्याकडे थकीत रक्कम बाकी आहे, किती रक्कम देणं आहे. कामगार आयुक्तांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, साखर आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे. पण हे दोन्ही अधिकारी या साखर कामगारावर अजिबात लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा कायदा आहे, 14 दिवसात FRPचे पैसे नाही दिले तर तो कायदेशीर गुन्हा आहे. त्याच पद्धतीने साखर कामगारांचे जर दर महिन्याला जर पगार नाही दिला तर तो सुद्धा गुन्हा होऊ शकतो. परंतु ह्या घटकाकडे कुणाचंच लक्ष नाही. त्यामुळं मला या निमित्ताने, या मुलाखतीच्या निमित्ताने या सरकारला आणि खास करून अजितदादांना एक विनंती आहे की तुम्ही अनेक ठिकाणी माळेगाव सोमेश्वर कारखान्याचं उदाहरण सांगितलं की माझ्या अंडर जे असणारे कारखाने किती सक्षमपणे चालतात. उदाहरण सांगतो की माळेगाव कारखान्याचा दर 3600 रुपये दिला. काही ठिकाणी 2500 देत होते, 2600 देत होते. त्यावेळेस माळेगाव कारखान्याचा 3600 रुपये दर होता. माळेगाव कारखान्याला 25% बोनस दिला, 5% अजून संक्रांतीला द्यायचा, 20% द्यायचा. 20%ने आम्हाला 80,000 रुपये दिले. परंतु काही कारखान्यावर रुपया सुद्धा बोनस देत नाहीत, पगारच देत नाही तर बोनस तर लांबच राहिलं. अशी परिस्थिती आहे. ती दादांनी उलट लक्ष देऊन ह्या सगळ्या असे जे सगळे साखर कारखाने आहेत त्यांना जागेवर आणले पाहिजे. माळेगाव सारखं मॉडेल सगळ्या महाराष्ट्रात त्यांनी, जसं बारामती मॉडेल सगळ्या महाराष्ट्रभर दादा सांगत असतात की बारामतीला मी अशी प्रगती केलेली आहे, तसं बारामतीतलाच हा माळेगाव भाग आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने माळेगाव सोमेश्वर अजितदादांच्या नेतृत्वाखाली चाललाय. ह्या 2 कारखान्याच्या धर्तीवर राज्यातील साखर कारखान्याची सुधारणा करावी अशी मी कळकळीची विनंती दादांना या मुलाखतीतनं करतो. सर, त्यासाठी एक प्रश्न असा आहे की 16 तारखेला जे आपलं आंदोलन सुरू करताय आपण, याच्यामध्ये कारखान्यामध्ये काम करणारा म्हणजे साखर निर्मितीमध्ये प्रक्रियेत काम करणारा कामगार आहे की ऊसतोड मजूर वगैरे बाकी आहे त्याच्यामध्ये? या इशारा मोर्चा झालेलाच आहे. या जो संपाची नोटीस दिलेली आहे आम्ही 16 तारखेला जो संप करणार आहे त्यात फक्त साखर तयार करणारा कामगार आहे, ऊस तोड कामगार नाही किंवा ऊस वाहतूक करणारा कर्मचारी नाही. ह्याच्यात फक्त साखर कारखान्यातील कर्मचारी, साखर कामगार, मग तो रोजंदारीवरला असो, हंगामी कामगार असो, कायम कामगार असो, ह्या प्रकारचे कामगार आहेत. हे आंदोलन जे आहे लाक्षणिक स्वरूपाचं आहे की कसं आहे? हे आम्ही शासन दरबारी मागणी केलेली आहे. यापूर्वी अनेक वेळा आम्ही साखर आयुक्तांना, कामगार आयुक्तांना पत्र व्यवहार केलेला आहे की तुम्ही शासन दरबारी, त्यांचं काम आहे ते. आम्ही साखर आयुक्त आणि कामगार आयुक्तांना पत्र व्यवहार करणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे चेंज ऑफ नोटीस द्यावी लागते. आम्ही कायदेशीर मार्गाने सर्व नोटीस आम्ही आधी दिलेली आहे. ती 31/3/2024 रोजी मुदत संपल्यानंतर त्या मुदतीत आम्ही नोटीस दिलेल्या आहेत, पत्र व्यवहार केले आहेत. त्या अध्यक्षांनी आमच्या सरचिटणीसनी गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही शासनाच्या कानी ह्या आमच्या गोष्टी घाला आणि आमची त्रिपक्षीय समिती तुम्ही गठीत करा. त्रिपक्षीय समिती गठीत केल्यानंतर काही कालावधी जातो, ते काही 34-35 मागण्या असतात. त्या प्रत्येक मागणीवर विचार करावा लागतो. त्याला शासकीय अधिकारी त्या कमिटीचे मेंबर असतात, साखर कारखान्याचे प्रतिनिधी असतात आणि साखर कामगारांचे काय प्रतिनिधी असतात. अशी मिळून त्रिपक्षीय समिती केलेली असते आणि वर्षानुवर्ष चालत आलेले की साखर कामगारांच्या पगारवाढीची मुदत संपल्यानंतर त्रिपक्षीय समिती गठीत करायची शासनाने आणि शासनाने ती त्रिपक्षीय समिती गठीत केल्यानंतर तो सगळा अहवाल तयार करायचा, करार करून साखर संघाला द्यायचा. साखर संघ, साखर आयुक्त तो शासन दरबारी सादर करतात आणि शासन त्याचा कायदा करून म्हणजे तो निर्णय करतात, शासन निर्णय घेतात.
हे जे आंदोलन होणार आहे ते या आंदोलनाच्या माध्यमातून साखर निर्मिती आंदोलन जोपर्यंत चालू तोपर्यंत खोळंबून पडणार आहे. एकंदर साखर निर्मितीवर काय परिणाम होणार आहे किंवा तो किती ह्याचं नुकसान होऊ शकतं? आजपर्यंतच्या कारकिर्दीत मी 25 ते 30 वर्षाचा या साखर संघटनेत साथी किशोर पवार आणि तात्यासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आजपर्यंत अशी वेळ आलेली नाही, कारण शासनाला या रकमेत शासनाचा काही अधिकार नसतो. शासनाला याच्या कुठल्याही 1 रुपयाची कोचिस लागत नाही. शासनाने मध्यस्थी करायची. शासनाने साखर कामगार आणि साखर कारखाना यांच्यात मध्यस्थी करून त्या ज्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे किंवा महागाई आता काय झाली, किती कामगारांना पगार असल्यानंतर त्याचं कुटुंब चालेल याचा सारासार विचार करून आजपर्यंत निर्णय घेतलेला आहे. आजपर्यंतच्या कारकिर्दीत मी 25-30 वर्षाच्या कारकिर्दीत चालू साखर कारखाने बंद करण्याची वेळ कुठल्याच शासनाने आजपर्यंत येऊन दिली नाही. असा ज्यावेळेस आम्ही संपाची घोषणा करतो त्यावेळेस सरकार आम्हाला बोलून घेतं आणि सांगतं तुमच्या मागण्या का विचारता, आमच्याशी चर्चा करतं. आम्ही चर्चा करून सांगतो की आमच्या अशा मागण्या आहेत, तर त्याच्यावरती कमिटी गठीत करतात ती आणि कमिटीचा विचार होतो. कारवाई सरकारकडून जर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर काय पुढचं धोरण काय राहणार? तो 16 डिसेंबरचा जी घोषणा झाली त्यात कोणताही बदल होणार नाही. जो संपाची घोषणा बेमुदत संपाची घोषणा केली तो होणार म्हणजे होणारच, त्यात बदल नाही.